नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कॅगबद्दल व्हिडिओ टाकलेला होता. त्या व्हिडिओला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. तरी आज आपण तसेच भारत सरकारचे जे सर्वोच्च कायदाधिकारी आहे त्या कायदाधिकाऱ्यावर आपण व्हिडिओ बघणार आहे. तरी मित्रांनो, आज आपल्याला जो व्हिडिओ पाहायचा आहे पदाधिकारी तो आहे भारताचा महान्यायवादी. आपल्याला भारताचा महान्यायवादी हा जो एक अधिकारी असतो त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर भारताचा महान्यायवादी याला इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया AGI म्हटल्या जाते. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आता याचं राज्यघटनेतील कलम 76 राज्यघटनेतील कलम 76 नुसार त्याची नियुक्ती केल्या जाते. तर राज्यघटनेतील कलम 76 भाग 5 मध्ये या पदाची तरतूद आहे. या पदाची तरतूद राज्यघटनेतील कलम 76 व भाग 5 यामध्ये आहे. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. तर त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असते. हे महत्वाचं आहे, कारण आपल्याला नेहमी महान्यायवादी यांचं कलम विचारतात तर कलम 76 आहे, भाग विचारला तर 5 आहे. आणि भारताचे सर्वोच्च कायदाधिकारी आणि त्यांची नेमणूक कोण करते तर नेमणूक करतात राष्ट्रपती. आता त्यांची पात्रता किंवा अर्हता काय आहे? पात्रता किंवा अर्हता, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता किंवा अर्हता असणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. महान्यायवादी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीच्या अंगी असेल त्या व्यक्तीला महान्यायवादी म्हणून नियुक्त केल्या जाते. आता यांचा पदावधी जर बघितला तर घटनेत निश्चित केलेला नाही. महान्यायवादी यांचा पदावधी घटनेत निश्चित केलेला नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत सांगितलेली नाही. पदावरून दूर करण्याची पद्धतही घटनेत नाही. त्यांचा कालावधी किती असेल हेही घटनेला निश्चित केलेला नाही. पदावरून दूर करण्याची पद्धतही घटनेत दिलेली नाही. पण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. महान्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. असा संकेत आहे की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास महान्यायवादी पण राजीनामा देतो. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास महान्यायवादी पण राजीनामा देतो. आता त्याला वेतन किती भेटते तर राष्ट्रपती ठरवतील इतके पगार वेतन भत्ते जे राष्ट्रपती ठरवतील इतके मिळणार. घटनेत तरतूद नाही. आता भारताच्या महान्यायवाद्याचे कर्तव्य आणि कार्य काय आहे? कर्तव्य आणि कार्य राष्ट्रपतीकडून वेळोवेळी संदर्भित केलेल्या कायदेविषयक बाबीवर सल्ला देणे. राष्ट्रपतींनी वेळोवेळी संदर्भित केलेल्या कायदेविषयक बाबीवर सल्ला देणे. राष्ट्रपतीने नेमून दिलेली विधिविषयक कामे करणे. राष्ट्रपतीने नेमून दिलेली विधिविषयक कामे करणे. भारत सरकार संबंधित दाव्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे. भारत सरकारच्या संबंधित एखादा दावा असेल तर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार. भारताच्या राज्यक्षेत्रात जेवढे काही न्यायालय असेल त्या न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे. कलम 88
संसदेचे दोनही सभागृह, संयुक्त बैठक आणि तो सदस्य असलेल्या समितीत भाग घेणे, बोलणे हा त्याचा अधिकार आहे. भाग घेतो, बोलतो, पण मतदानाचा अधिकार नाहीत. हे महत्वाचं आहे. तो ज्या समितीचा सदस्य आहे त्या समितीत तो बोलू शकतो, भाग घेऊ शकतो, त्याचे विचार मांडू शकतो, पण मतदान करू शकत नाही. कारण ते कॅबिनेटचे सदस्य नसतात किंवा सभागृहाचे सदस्य नसतात आणि ते कॅबिनेटचे सुद्धा सदस्य नसतात. कॅबिनेटमध्ये एक स्वतंत्र कायदा मंत्री असतो. आता त्यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. संसद सदस्याप्रमाणे, कारण ते संसदेचे सदस्य नसतात तरी त्यांना सर्व विशेषाधिकार आणि संरक्षण हे संसद सदस्याप्रमाणे मिळत असते. कोणाला? भारताच्या महान्यायवाद्याला. आता त्यांच्यावर काही मर्यादाही आहे. ते ज्या दाव्यामध्ये भारत सरकारची बाजू मांडत आहे, ते ज्या दाव्यामध्ये भारत सरकारची बाजू मांडत आहे त्या दाव्यावर कोणताही सल्ला किंवा विश्लेषण करत नाही व टीका टिप्पणीही करू शकत नाही. त्या दाव्यावर ते टीका टिप्पणी सुद्धा करू शकत नाहीत. भारताचा महान्यायवादी भारत सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत व सेवकही नाहीत. पूर्णकालीन वकीलही नाहीत आणि सेवकही नाहीत. पूर्णकालीन वकील सुद्धा नाही आहे आणि सेवकही नाहीत. त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं नाहीत. खाजगी वकिली करण्यापासून त्यांना प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. म्हणजेच ते खाजगी वकिली करू शकते जर तो पक्ष केंद्र सरकार नसेल तर. आता महान्यायवाद्या व्यतिरिक्त तिथे दोन व्यक्ती असतात. एक सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असते आणि दुसरा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असतो. हे दोन व्यक्ती सुद्धा तिथे असतात. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. मग 2022 पासून भारताचे महान्यायवादी आर व्यंकटरमणी आहेत. पण हे कधीपासून आहे तर 2022 पासून भारताचे AGI म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे कोण आहे तर हे आहे आपले व्यंकटरमणी हल्ली. तर मित्रांनो, हा महत्वाचा अधिकारी होता. तर यामध्ये भारताच्या महान्यायवाद्याचं कलम 76 आहे. कोण्या भागामध्ये आहे तर भाग 5 मध्ये आहे. ठीक आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. त्याची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. तर पात्रता आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता त्याच्यासाठी आहे. पदावधी जर बघितला तर घटनेत निश्चित केलेला नाही आणि त्याला पदावरून दूर करण्याची पद्धतही घटनेत नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात असा संकेत आहे की मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी सुद्धा राजीनामा देतो. मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी सुद्धा राजीनामा देतो. त्याला वेतन किती मिळणार तर राष्ट्रपती ठरवतील इतके वेतन भत्ते. वेतन घटनेत नमूद नाही. आता त्याचे कर्तव्य आपण बघितले की राष्ट्रपतीकडून वेळोवेळी संदर्भित केलेल्या कायदेविषयक बाबीवर सल्ला देणे, राष्ट्रपतीने नेमून दिलेली विधिविषयक कामे करणे, भारत सरकार संबंधित दाव्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे, सर्वोच्च उच्च न्यायालयात, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्व न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार त्याला आहे.
व कलम 88 नुसार संसदेचे दोन्ही सभागृहात जाणे, संयुक्त बैठकीला हजर राहणे, तो ज्या समितीचा सदस्य आहे त्या समितीत भाग घेणे, बोलणे, त्याचे विचार मांडणे, हे सगळे तो करू शकतो, पण मतदान करण्याचा अधिकार त्याला नाहीत. मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. त्याला जे विशेषाधिकार मिळतात ते सर्व विशेषाधिकार संसद सदस्याप्रमाणे मिळत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण एक पदाधिकारी बघितलेला आहे आणि एक अधिकारी बघितलेला आहे जो सर्वोच्च कायदा अधिकारी आहे भारत सरकारचा. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सरळ सेवा, त्यानंतर कंबाईन ब आणि क, पोलीस भरती, यामध्ये यांच्यावर एक नेहमी प्रश्न असतोच आणि कधी त्यांचं कलम विचारल्या जाते, कधी आता कोण आहे हे विचारल्या जाते. तरी हा अधिकारी तर मित्रांनो, आपण महान न्यायवादी हा केंद्राचा सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी बघितला, सर्वोच्च कायदा अधिकारी. तसंच राज्याचा महाधिवक्ता, तसाच राज्याचा महाधिवक्ता त्याला ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी. राज्याचा महाधिवक्ता राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. तर राज्याच्या कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश होतो, राज्याच्या कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश होतो. त्यांची नेमणूक, तर नेमणुकीमध्ये राज्यघटनेतील कलम 165 नुसार राज्यपालाद्वारे त्यांची नेमणूक केल्या जाते. राज्यघटनेतील कलम 165 नुसार राज्यपालाद्वारे त्यांची नेमणूक केल्या जाते. मग त्यांची पात्रता काय आहे? पात्रता काय आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी असलेली पात्र व्यक्ती, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्रता असलेली व्यक्ती. आता कार्यकाल किती आहे त्यांचा, तर कार्यकालाबद्दल विचार केला तर घटनेत नमूद नाही, कार्यकाल घटनेत नमूद नाही. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहते, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. राज्यपाल केव्हाही पदावरून दूर करू शकतात व महाधिवक्ता केव्हाही पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देतो. मंत्रिमंडळ बदलल्यास तो राजीनामा देतो असा संकेत आहे. मंत्रिमंडळ जर बदललं तर महाधिवक्ता सुद्धा राजीनामा देतो असा संकेत पाळल्या जाते. आता महाधिवक्त्याची कार्य राज्यपालाने संदर्भित केल्या जातील असे विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे. राज्यपालाने संदर्भित केलेल्या विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे, राज्यपालाकडून नेमून दिलेली विधी विषयक कामे करणे, हे कामं त्याला पार पाडावी लागतात आणि त्याला विशेषाधिकार मिळते. तर कलम 194 नुसार राज्य विधिमंडळाच्या सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण त्यांना प्राप्त होते. राज्य विधिमंडळाला जे सदस्य आहेत त्यांना 194 नुसार विशेषाधिकार आणि संरक्षण प्राप्त होते. त्याच कलमानुसार महाधिवक्त्याला सुद्धा राज्य विधिमंडळाच्या सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. आता कलम 177 नुसार राज्य विधिमंडळाच्या
दोन्ही सभागृहामध्ये, राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये 2 असल्यास 2, 1 सदनीय असेल तर 1, आणि तो सदस्य असलेल्या समितीमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहेत. त्याला बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही, कारण तो सदस्य नसतात. त्याला बोलण्याचा अधिकार आहे, भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाहीत. आता त्यांना पगार, वेतन, भत्ते कसे मिळतात? तर घटनेने महाधिवक्ता यांचे पगार, वेतन, भत्ते निश्चित केलेले नाहीत. घटनेने महाधिवक्ता यांचे पगार, वेतन, भत्ते निश्चित केलेले नाहीत. ते राज्यपाल निर्धारित करतील एवढे प्राप्त होतात. राज्यपाल निर्धारित करतील एवढे प्राप्त होतात. ते राज्य सरकारचे पूर्णकालीन वकीलही नाहीत. ते सरकारी सेवक गटातही मोडत नाहीत. राज्य सरकारचे पूर्णकालीन वकीलही नाहीत आणि सरकारी सेवक गटातही मोडत नाहीत. त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाहीत. ते खाजगी वकिली करू शकतात. तर एकदा आपण पुन्हा पाहून घेऊ. राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणुकीचं कलम आहे कलम 165. नेमणूक कोण करते? तर राज्यपाल त्यांची नेमणूक करत असतात. आता त्यांची पात्रता काय आहे? तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असणारी व्यक्ती. आता कार्यकाळ किती आहे? घटनेत नमूद केलेला नाही आहे. राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो. राज्यपाल त्याला केव्हाही पदावरून दूर करू शकते व महाधिवक्ता केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देतो. आणि असा संकेत आहे की मंत्रिमंडळ बदललं की त्याला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. राज्यपालाने संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे आणि राज्यपालाकडून नेमून दिलेली विधिविषयक कामे करणे, राज्य विधिमंडळाच्या सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. तर राज्य विधिमंडळामध्ये तो दोन्ही सदनामध्ये आणि तो सदस्य असलेल्या समितीमध्ये कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा अधिकार त्याला आहेत. परंतु त्या समितीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाहीत, कारण तो त्या समितीचा म्हणजे तो त्या सभागृहाचा सदस्य नसतात. कारण ते सदस्य नसतात. आता त्यांचा पगार, वेतन, भत्ते घटनेमध्ये नमूद केलेले नाहीत. राज्यपाल निर्धारित करतील एवढे प्राप्त होतात. मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, उदंड प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळेल. तरी सर्व मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.